जय शिवराय मित्रांनो. आज आहे 6 सप्टेंबर 2025. तर आपण काल व्हिडिओ बनवला आहे मित्रांनो. आज डायरेक्ट तुम्हाला कालचा बिझनेस दाखवतो मित्रांनो. 2338 रुपये आपण काल बिझनेस केला आणि याच्यात 350 रुपये बोनस पण ऍड आहे मित्रांनो. तर आपलं 2000 अर्निंग झालं आणि वरतून आपण 350 रुपये बोनस पण घेतला मित्रांनो. 22 बुकिंग केल्या. सांगण्याचा उद्देश एवढाच होता मित्रांनो की काल अपडेट झालं सगळ्यांचं उबेर आणि उबेर अपडेट झालं. तुम्हाला स्क्रीन दिसत असेल. आता नवीन असं अपडेट आलेलं आहे. तर अपडेट झाल्यानंतर मित्रांनो काल उबेरने अजून फेअर कमी केला आहे, कारण की तो बोनस इकडे वाढवला आहे त्यांनी थोडासा. 22 बुकिंगला 350 रुपये देत आहे, परंतु त्याने आता किलोमीटर कमी केला आहे मित्रांनो. फक्त किलोमीटर तो 15 नाही तर काय बुकिंगला 16 रुपयाने आता द्यायला चालू केलं, म्हणजे पहिल्यासारखंच परत चालू केलेलं आहे. तर पावसाळा आहे म्हणून रिक्षावाल्यांना धंदा आहे, नाहीतर नंतर आता उन्हाळ्यात तर पाहू शकता तुम्ही आता की उबेर अजून किती बिल कमी करत आहे. आणि परत कस्टमर रडणार, अजून मीटर टाकलं की बोलणार आपल्याला की आता बिल तुम्ही कसं काय जास्त घेताय, मध्ये बंद केलं तर तुम्ही मीटर बंद केलं. तर त्यावेळेस त्यांना कसं किती समजून सांगणार की त्यावेळेस त्यांनी उबेरने त्यांच्यावर कारवाई केल्यानंतर त्यांनी बरोबर बिल केलं, तर नंतर तो अजून कमी करतो. परत उबेरने असेच येडे चाळे चालू केले मित्रांनो. आणि प्रत्येक बघा, तुम्हाला कालचे बुकिंग दाखवतो मी एक दोन. हे बघा 192 रुपयाची बुकिंग आहे मित्रांनो. 12.2 आणली आहे. ह्याचं बिल होतं मित्रांनो 210 ते 15 रुपये आणि ह्याने दिलेत फक्त 192 रुपये. अजून एक बुकिंग 18.1 आहे, म्हणजे 18 किलोमीटरच्या जास्त आहे, म्हणजे 310च्या आसपास बिल व्हायचं. त्याने दिले 295 रुपये, म्हणजे ही पण 16 रुपयाच्या आसपास, म्हणजे 15 ते 16 रुपये त्यांनी आता बिल केलंय मित्रांनो. आता परत रिक्षावाल्यांचे वांदे चालू. अजून रिक्षा घेतच आहेत, कमेंट करतायत मित्रांनो की तुम्ही रिक्षा का नका घेऊ म्हणतायत. 5 ते 10 हजार रुपये तरी शिल्लक राहत आहेत, तरी तुम्ही घेऊ नका म्हणतायत. तुम्हाला आत्ता मी बिझनेस दाखवला आहे 50,000चा, कारण की तो तेवढा उन्हाळ्यात होत नाही. कारण की 50,000 करायला अख्खा दिवस डे नाईट केलं तरी होत नाही तेवढा. कारण की उन्हाळ्यात एकतर उबेर ओला कंपन्या एवढं भाव खातात त्या टायमिंगला, कारण की एकतर बुकिंग नसतात. 50ची आलं 70 चाली फास्ट घेतात रिक्षावाले. त्यामुळे रिक्षा बिझनेस उन्हाळ्यात राहत नाही, कारण की त्यांना कॅब अवेलेबल असते, कारण की त्यांना एसीने जायचं असतं कस्टमरला. त्यामुळं तुम्हाला बिल भेटणार नाही तेवढं. तर उबेर कालपासून असं अपडेट झालंय मित्रांनो, परत बिल कमी द्यायला चालू केलेलं आहे. आणि आता रिक्षावाल्यांची परत वादेल, परत कस्टमरशी झगडा होणार आहे, त्यांचा वादविवाद होणारच आहेत त्यांचे आता. कारण की बिल कमी केलंय आणि आपण टाकू आता मीटर, आणि मीटर लगेच कस्टमर म्हणतायत मध्ये चालू केलं तर तुम्ही परत बंद केलं, परत चालू करताय. पण त्यांना कोण सांगणार की उबेर हे असे बिल कमी जास्त करतय सारखं. त्याच्यामुळे एक मीटरने चालवा मित्रांनो आता, कारण की आता ओला आणि उबेर प्रत्येकी 15 रुपये ते 16 रुपये किलोमीटरने देत आहे. तुमचा आरटीओचा जो रेट आहे 17 रुपये किलोमीटर, तो आता देत नाहीये. आणि कस्टमरला काय बोलणार. कस्टमर म्हणते आम्हाला जे बिल दाखवलं तेच देणार आम्ही. त्यांना कोण सांगणार ह्या कंपन्या अवैध आहेत म्हणून, यांना कोण वापरतय. तर जेव्हा येईल तेव्हा छावा ॲप येईल मित्रांनो. सरकारचं राईड आल्यानंतर मग ओला उबेरला जाग येईल. पण ते सरकारला पण पैसे भेटतात का काय माहित नाही, पण ते पण आणणार लवकर. लॉन्च करेनात, नुसतं लॉन्च झालंय मार्केटमध्ये. कधी आणणार तुम्ही? तर काय खरं नाही मित्रांनो. जेव्हा येईल तेव्हा, तोपर्यंत रिक्षावाले असो कॅबवाले असो सगळ्यांचे वांदे. त्या 2 व्हीलर 100% येणार मित्रांनो उन्हाळ्यात, तुम्ही पाहू शकताय. आणि रिक्षा घ्या तुम्ही बिंदास आणि कर्जबाजारी व्हा आणि बिंदास घर जमिनी का काही पण घे का घ्या रिक्षा. अजून रिक्षा घेतल्यावर धंदा आहे का नाही त्याचा तरी विचार करा. कारण की एक अनुभव सांगतो मित्रांनो तुम्हाला. 5 वर्षापासून मला काही कमेंट आहेत, आम्हाला परवडते 5,000 10,000 शिल्लक राहत आहेत. काय केलं तो 5-10 हजारात? काय दिवे लावले आजपर्यंत सांग मला? कुठल्याच रिक्षावाल्याने कधीच काम नाही. उगाच 100त एक रिक्षावाला असा असेल की त्याचं थोडंफार घरी इन्कम असेल, काही शेतीचं इन्कम असेल, काही थोडंफार काहीतरी घरचे फॅमिली काहीतरी काम करीत असेल, तेव्हा त्याची कुठतरी काहीतरी फ्लॅट वगैरे जागा वगैरे असते. रिक्षावर तुम्ही घर चालवून असाल तर त्याला 1 रुपया शिल्लक राहणार. तो डे नाईट किती पळाला
तरी त्याला 1 रुपया पण राहणार नाही मित्रांनो. कारण की तुम्ही किती कमवा, सगळं गाडीत, रूम भाड्यात, गाडीच्या हप्त्यात, यातच सगळे पैसे जाणार तुमचे, काही शिल्लक राहणार नाही. कंपनी काय विचारतायत, कंपनी तर तेवढा 10-20 हजार पगारच असतो, तेवढ्याच काम करतायत. अरे पण त्याचा त्या विचार केला तर तेवढा खर्च त्यांचा तो लिमिटेड असतो, त्याच्यामुळे त्यांना तो परवडतो. आणि जर गाडी घेतली तर तुमचं सिव्हिल खराब होणार आहे, तुमच्या गाडीचे हप्ते बाउन्स होणार, तुमचा धंदा होणार नाही. खर्च पण तसाच आहे, इन्कम तशी येते तर खर्च पण तसाच असतो मित्रांनो. एखादा ₹1,00,000 पगार असला तर खर्च पण तसाच त्याचा असतो, त्यामुळे तो विचार करू नका मित्रांनो. काल तर मला असं होत होतं की माझ्या शेजारच्याला बुकिंग वाजायची, मला बुकिंग वाजत नव्हती. त्याला वाटत होतं की हा बोनस घेत आहे, म्हणजे 15 बुकिंग झाल्यानंतर तो बुकिंगच टाकेन, आणि माझे शेजार त्याला कंटिन्यू वाजते, मला एक पण बुकिंग वाजणार. त्याला घ्यायची नाही, तो टार्गेट कम्प्लीट करीत नाहीये, त्याला तो बुकिंग वाजवतोय, आणि ज्याला टार्गेट कम्प्लीट करायचंय त्याला बुकिंग देत नाहीये. अशी परिस्थिती झाली मित्रांनो ओला उबेरवाल्यांची पण. त्यांच्याच हातात आहे सगळं, की कोणाला काय द्यायचंय, कोणाला किती द्यायचंय, सगळं सगळं आहे. तर काय म्हणतात, ओलाची बुकिंग बसत नाही, आणि बसत नाही तुला तो देतच नाही, कॅन्सलेशन रेट कमी असेल, काही असेल, किंवा काय म्हणतात उबेरची बुकिंग, आम्हाला उबेरला धंदाच होत नाही. आता उबेरला मारितच नसतील चिपा कधी, तर तुला कसा धंदा देईल तो. रॅपिडोची पण बसत नाही मित्रांनो, ओलाचे ट्रॅकर लावतात तिथेच रॅपिडोची येते, मग रॅपिडो इकडे बसणारच नाही. किती वेळ तुम्ही जाता, ते रॅपिडोची ट्रिप बसणारच नाही तुम्हाला, ट्रॅकर लावल्यावर तुम्हाला बसणारच नाही. आणि उबेर, ओलाला ट्रॅकर लावला तर उबेरची जाते मित्रांनो, आणि ट्रॅकर नाही लावला तर ओलाची सापडत नाही. काही जणांकडे 2-2 मोबाईल आहेत, आणि 2-2 मोबाईल असू द्या, परंतु 2-2 ओला आहेत मित्रांनो. की असे बरेच रिक्षावाले पाहिलेत की यांच्याकडे 2-2 ओला आहेत, म्हणजे त्यांचा लिगली गाडी नंबर असून, आणि एमएच वगैरे काहीतरी चेंज केलेला असतं त्यांनी, एमएच 14 इथं 12 असते, नाही तर 23 असते, किंवा गाडी नंबर एखादा आकडा चेंज असतो. म्हणजे असं कसं ओला चालवून देतात काय माहित नाही. कस्टमर पण कंप्लीट करतात की नाही काही आयडिया नाही आपल्याला, पण अवैध वाहतूक करतायत, याच्यामुळे काही अडचण होऊ शकते मित्रांनो. कारण की तुमचा काही ऍक्सिडेंट वगैरे काही झाला तर अडचण येऊ शकते. कारण तर सांगण्याचा उद्देश एवढाच मित्रांनो, की आता उबेर मीटर प्रमाणे आणि ओला पण मीटर प्रमाणे चालवा, आणि रॅपिडो जर 15 किलोमीटरची पुढची जर बुकिंग असेल तर ते पण मीटरनेच न्या मित्रांनो, कारण की तुम्हाला मीटर प्रमाणे बिल बरोबर देईल तो. आता व्हिडिओ जर आवडला असेल मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करायला विसरू नका, आणि मराठी माणसाला सपोर्ट करत चला मित्रांनो. चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.